कला साधक गोवा विभागाचं कला साधक संगम आज इथे होतोय, त्याचं उद्घाटन औपचारिकरित्या आज इथं झालं. मनामध्ये खूप प्रश्न, खूप विचार, कुठेतरी एक गोंधळ या क्षणी माझ्या मनामध्ये झालाय. आपण जेव्हा आपली अस्मिता हरवून बसतो, पारतंत्र्यात असतो, त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा हल्ला हा कलेवर होतो. त्या कलेचा परिणाम मनावर होतो आणि कुठेतरी सारं जीवन विस्कटून जातं. आणि तशाही आहे. खर तर गोवा सोडून बाकीच्या भागापेक्षा गोवा अधिक काळ पारतंत्र्यात राहिला. पण हे असूनही अभिमान वाटावा या पद्धतीनं गोव्यातल्या कलाकारांनी कला जागृत ठेवली, शुद्ध ठेवली, त्याचा अभिमान वाटतो. महाराष्ट्रामध्ये कलेचे आविष्कार पाहिले, ते कलाकार पाहिलेत, तर त्यांचं मूळ हे गोव्यातूनच सुरू होतं, इथूनच निघतं. हा अनुभव आम्ही घेतला. मी पारतंत्र्यापूर्वीही इथे आलो होतो, पारतंत्र्याच्या झगड्याच्या काळातही इथे आलो, आणि त्यानंतर आता जवळजवळ 40 वर्ष उलटून गेलेली आहे. त्यावेळेला जितक्या अभिमानाने मी बोलत होतो, आज कुठेतरी असा एक दुःखद, थोडासा बोचरा असा अनुभव येतो, दिसतं मला, की ज्यांच्याबद्दल आम्ही गर्व बाळगला ती इथली भूमी आणि इथले कलाकार हे सुद्धा कुठेतरी निस्तेज होत आहेत का? कुठेतरी एक आक्रमण त्या कलेवर होत आहे का? खरंच मला आठवतं की ती यावेळेला 50 वर्षापूर्वी 45 वर्षापूर्वी मी इथे आलो होतो. त्यावेळेचं वातावरण आणि आजचं वातावरण यात मला फरक जाणवतो. मला कुठेतरी थोडस सत्व आपण हरवतो आहोत का? मग ते रस्त्याने जाताना असेल, एखाद्या कुटुंबात मी गेलेलो असेल, कुणाशी बोलत असेल, तर असं वाटतं की जे 400 वर्ष टिकवून ठेवलं होतं ते स्वातंत्र्यानंतरच्या 40 वर्षामध्ये कुठेतरी आपण गमवायला लागलो आहोत का? त्याची सुरुवात झाली आहे का? खर तर स्वातंत्र्यानंतर अधिक आपल्याला मोकळेपणा मिळतो, अधिक ऊर्जा मिळते, कलेचे नवीन आविष्कार माणसांना शोधता येतात, कलाकारांना शोधता येतात. पण सारच आजचं एक सांस्कृतिक वातावरण, संगीताचं वातावरण, कलेचं वातावरण हे कुठेतरी बिघडत चाललंय का? मूळ सुटतंय का?
याला काहीच हरकत नाही की कुणाचं जर चांगलं असेल तर ते घ्यावं. कलेमध्ये असे निषिद्ध प्रकार नसतात, असूही नाही. पण शेवटी काय घ्यायचं ज्याचा परिणाम समाजावर होतो. कारण हे सारे कलावंत एका अर्थाने समाजाला एक शक्ती देत असतात, मन प्रसन्न करत असतात, त्याला बळ देत असतात. आज मात्र ही कला त्या तत्परतेनं हे करते आहे का? एक वातावरणात प्रदूषण आपल्याला जाणवतं. सिग्नल जर बंद असेल आणि गाड्या थांबल्या असतील तरी आपल्याला जाणवतं की कुठेतरी एक थोडस एक कुबट वास येतो, मनाला एक अस्वस्थता येते, मनातलं आनंदी वातावरण निघून जातं. पण हे फक्त हवेच्याच बाबतीत राहिलंय का? ते कलेच्याही बाबतीत आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा संस्कार भारतीच्या कार्याची गरज ही फार महत्वाची आग्रहाची वाटू लागली. हे खरं आहे की थोडा वेळ लागतो हे व्हायला. काही वर्षापूर्वी माझाही इथे प्रवास झाला होता. आजचं रूप बघून फार मी उल्लसित झालो नाही, ही गोष्ट खरी आहे. अति लपवूनही ठेवू इच्छित नाही. कारण ज्या प्रमाणात हे सगळं आक्रमण आपल्यावर होत आहे त्या मानाने आपला वेग जर कमी पडत असेल तर आपले प्रयत्न हे व्यर्थ शकतात. हा हे मी समजू शकतो की मगाशी सवय लावताना ते पहिला पेट घ्यायला वाट अधिक वेळ घेते, एका पेटल्यानंतर मग पेटत नाही. तसा थोडासा वेळ थोडासा अधिक लागत असेल. पण एक आवश्यकता आहे, किंबहुना ती गरज आहे आजची, की केवळ या गतीने चालून आपलं भागणार नाहीये. त्यांना अधिक निष्ठेनं काम करण्याची आवश्यकता आहे, अधिक वेळ देण्याची आवश्यकता आहे. या पद्धतीनं इथले कार्यकर्ते वागावेत. किंबहुना हे आजच्या कार्यक्रमाचं आयोजन हे त्याचसाठी, त्यातनं स्फूर्ती मिळावी, कलावंत एकमेकांना भेटावेत, विचार समजून घ्यावे, कला समजून घ्यावी आणि त्यातून पुन्हा आणखीन एक हुरूप येऊन अधिक कार्याला जोम यावा, अशासाठी हे कला साधक संमेलन असतात. आणि त्याचं हे प्रयोजन आज इथं होत आहे. धन्यवाद माननीय श्री राजदत्तजी. भिन्न वेश, भिन्न भाषा, भिन्न धर्मरीती, भिन्न जात, भिन्न पंथ, तरीही एक संस्कृती, अशा एकाच संस्कृतीचं दर्शन घडविणारी स्मरणिका या सोहळ्याच्या निमित्तानं तयार झालेली आहे. त्याचं प्रकाशन सोहळा आता आम्ही सादर करणार आहोत. या सोहळ्याच्या निमित्ताने एक स्मरणिका प्रकाशित झालेली आहे. माननीय प्रभाकरवंत पणशीकर यांच्या हस्ते. गोवा विभागानं प्रकाशित केलेली संस्कार भारतीची ही स्मरणिका प्रकाशित झाल्याचं मी जाहीर करतो. धन्यवाद. त्याला मी विनंती करते की त्यांनी या निमित्तानं आपला मनोगत व्यक्त करावा. सर्व मान्यवर,
ज्यांचं भाषण नुकतंच आपण टकलं ऐकलं ते उद्घाटक श्रीमान राजे दत्तजी, आजचे सर्व निमंत्रित, संस्कार भारतीचे अन्य प्रांतातील पाहुणे मंडळी, वृत्तपत्र प्रतिनिधी आणि माझ्या रसिक प्रेक्षक, आज इथे येताना एक वेगळा आनंद मनात आहे. नेहमी येतो नाटक करण्यासाठी, आज वेगळी भूमिका करण्यासाठी आलोय. संस्कार भारती ही अखिल भारतीय स्वरूपाची संस्था, त्याच्या अनेक प्रांतांपैकी कोकण प्रांत, त्या प्रांताचा एक विभाग गोवा, त्या गोवा विभागानं 3 दिवसाचा हा कला साधक संगम आयोजित केला. याबद्दल त्याचं कौतुक करण्यासाठी तिथे आलोय. खरं म्हणजे गोमंतक हा कलाकारांची खाणच आहे. संबंध भारताला नव्हे तर संबंध जगाला अत्यंत उत्तम वेगवेगळ्या प्रांतातले कलाकार पुरवण्याचं काम सातत्याने गोव्याने केलेलं आहे. या सर्व कलाकारांना, इथल्या सर्व नवोदित कलाकारांना एकत्र करून त्यांचे कलागुण समाजासमोर मांडण्याची आणि ते मांडता त्या कलामधून सुद्धा समाजाला काही संस्कार देण्याची क्षमता निर्माण करणे आपलं काम आहे. आता राजेंद्र म्हणाले की पारतंत्र्यामुळे आपल्यावरती, आपल्या कलावरती खूप आक्रमण झालं. अगदी खरी गोष्ट ही. मुसलमानाच्या आक्रमणामुळे आपण बरचसं गमावून बसलो, बरचसं आपलं ते अपहरण केलं, संगीतापासून अनेक गोष्टी. सर्व बाबतीत असं घडलं आणि जवळ 1000 वर्ष आपण अशा एका अंधकारमय वातावरणात वावरलो, आपली अस्मिता थोडीशी गमावून बसलो. तरी आपण हिंदू चिवट आहोत. या सगळ्या आक्रमणातही आपलं अस्तित्व टिकवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. गोमंतकाचं विशेष कौतुक की 500 वर्षाच्या कराल आक्रमणानंतर सुद्धा गोव्याने आपली सांस्कृतिक परंपरा ताजीतवाने ठेवली, जिवंत ठेवली, आजपर्यंत आणून पोहोचवलेली आहे. ही जी कला समाजाला, समाजमन अधिक उन्नत करणारी, समाजाला विचारप्रवण करणारी, समाजाला सध्या काय चाललंय याचं भान आणून देणारी आणि उद्या काय व्हावं याची अपेक्षा व्यक्त करणारी, कालच्या चुकांबद्दल, पराभवांबद्दल खंत व्यक्त करणारी, अशा सर्व छटा कलेच्या माध्यमातून व्यक्त व्हायला पाहिजेत. कला म्हणजे केवळ करमणूक नव्हे. 4 लोक केवळ हसण्यासाठी, नेत्रसुख मिळावं म्हणून इथे येत नाही, जमत नाहीत. कलावंत नेहमी समाजामध्ये जागले असतो. पूर्वीच्या काळी सुद्धा सम्राटच्या पदरी भाट चारण असत आणि देशात जे जे काही चाललंय ते सर्व ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या गायना पद्धतीत सर्वसामान्य माणसांकडे पोहोचवत असत. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पोवाडे पुकार होते, शाहीर होते आणि राज्यात जे चाललंय ते सर्वसामान्य माणसांकडे पोहोचायचं काम ते करत होते. कलाकाराचं समाजाचं स्थान दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरने ओळखलं, रशियामधल्या लेनिन स्टॅलिनने ओळखलं आणि कलाकारांची एक फौज, आपल्या मताचा प्रचार करण्याची एक फौज त्यांनी निर्माण केली. आपल्याकडे सुद्धा पारतंत्र्याच्या आधी इप्टा आणि INT अशा 2 संस्था वेगवेगळ्या कारणाने निर्माण झाल्या. पण उद्देश एकच होता की कलेच्या माध्यमातून समाजाला जागृत करणं. गेली 25 वर्ष संस्कार भारती हे काम करते. जवळ 2500 आपल्या सर्व ठिकाणी, सर्व दूर शाखा पसरलेले. या सगळ्या शाखांमधून वेगवेगळे कलाकार जे एकत्र येतात, विचारवंत एकत्र येतात, वेगवेगळ्या शाखातले, त्यांच्या प्रयत्नात एक नवीन भारत निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता राजेंद्र म्हणाले त्याप्रमाणे स्वातंत्र्य काळात, पारतंत्र्य काळात आपण जेवढे परतंत्र होतो त्यापेक्षा आता जास्त परतंत्र झालेलो. विशेषतः गेल्या 20-25 वर्षामध्ये आपल्यावर जे आक्रमण झालेलं आहे, होत आहे आपल्या बुद्धीवरती, मनावरती. एक आर्थिक आक्रमण, उत्तम नाव त्याला जागतिकीकरणाचं नाव जरी आपण दिलं असलं तरी आर्थिक आक्रमण, सांस्कृतिक आक्रमण याने आपण पछाडले गेलो. इंग्लिश लोक सोडून गेले आपला देश,
पण त्यांची संस्कृती, त्यांचे विचार, गुलामगिरीचे विचार आपल्या मनात कायम ठेवून गेलेले आहेत आणि आज त्याची फळं आपल्याला दिसत आहेत. आपली भाषा काय, आपली संस्कृती काय, आपली परंपरा काय याचा विसर जरूर हल्लीच्या पिढीला पडलेला आहे. अशा या पिढीला भान आणणं, आपली संस्कृती, आपल्या परंपरा जपायला शिकवणं, नवी नवी प्रवाह येतच असतात, त्याला जीवन असं म्हणतात. ज्यात नवी नवी प्रवाह येतच असतात. नदी मुखाकडे एवढीशी असते, सागराला जाऊन मिळते तेव्हा प्रचंड तिचे विशाल स्वरूप झालेलं असतं. जीवनाचे असंच असतं. हे वेगवेगळे प्रवाह कलेमध्ये येतात, ते आत्मसात करून कला अधिकाधिक समृद्ध होत असते आणि तुम्हाला अधिक समृद्ध करीत असते. गोमंतकाच्या या कला साधक संगमानं अल्पावधीमध्ये 8 वर्षाच्या काळामध्ये आपले हातपाय पसरलेले आहेत, अजून हातपाय क्षीण आहेत. ते काय करायचंय, कसं करायचं ह्याचं एक भान येणं आवश्यक आहे. हे मी कशासाठी करतोय, यात माझी अपेक्षा काय आहे. केवळ रंग म्हणजे उपलब्ध व्हावा आणि काही करवडे कार्यक्रम करतावे अशी अपेक्षा नाहीये. हे करत असताना आपण समाजाला काही देतो आहोत, काही जपतो आहोत, काही जपण्याचा प्रयत्न करत आहोत, हे भान ठेवून कलाकारांनी आपलं काम केलं पाहिजे. गोमंतकाची परंपरा खूपच मोठी आहे आणि सर्वच प्रांतात आहे. वाङ्मयाच्या प्रांतात आहे, संगीताच्या प्रांतात आहे, चित्रकलेच्या प्रांतात आहे, नाट्यकलेच्या प्रांतात आहे. ही जी समृद्ध परंपरा जपणं आणि पुढच्या पिढीवर नेऊन पोचवणं हे अतिशय महत्त्वाचं काम कला साधक संगम या माध्यमातून करत आहे. या कला साधक संगमाला गोमंतकातले बहुतांश कलाकार संस्थेशी संबंधित असलेले इथे एकत्रित झालेले आहेत. या 3 दिवसामध्ये त्यांच्या कलाकारांना योग्य वाव मिळावा, रसिकाकडून योग्य ती दाद त्यांना मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि कोकण प्रांत जो कला साधक संगम होईल त्या कला साधक संगमामध्ये गोव्याने अतिशय प्रकर्षानं आपली कामगिरी बजावावी अशी अपेक्षा व्यक्त करतो मी. ह्या विभागाचे प्रमुख देवीदास आमोणकर अतिशय उत्साही ग्रस्त आहे. अतिशय उत्साहाने त्याने आपला संबंध, कर्तृत्व या कामासाठी जोखलेलं आहे. नाटकाच्या प्रमाणात ते आहेतच, पण त्याचबरोबर ह्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून जे करणं शक्य येईल, या कला साधक संस्कार भारतीय माध्यमातून जे करणं शक्य येईल ते करण्याचे ते प्रयत्न करत आहेत. त्याच्या अथक प्रयत्नामुळं हा कला साधक संगम इथे 3 दिवस संपन्न होत आहे. माझे त्यांना सर्व शुभाशीर्वाद, सर्व कलाकारांना आशीर्वाद आणि ह्या माध्यमातून आपण आपल्या जे अनेक त्रुटी निर्माण झालेल्या आहेत ह्या देशामध्ये. खरे आपला देश काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपला देश अनेक पंथ, अनेक भाषा, अनेक विचार या सर्वांची एक विशिष्ट मनोहारी गोफ असलेला आपला देश, हा गोफ जपण्याचं काम आपण केलं पाहिजे, कलाकारांनी केलं पाहिजे. राजकारणी लोक कलह निर्माण करत असतात, वाढवीत असतात. कलाकारांनी कलह कमी केले पाहिजेत आणि पुन्हा एकोपा निर्माण केला पाहिजे. दिवसेला आपण एकमेकांवर तुटत चाललो, जास्तीचा आत्मनिष्ठ होत चाललेलो आहोत. मराठी माणूस, कन्नड माणूस, तेलुगू माणूस, गुजराती माणूस ही सगळी माणसं वेगवेगळ्या भिंती निर्माण करतायत. ह्यातली अस्मिता आपली, आपण भारतीय आहोत ही आपली अस्मिता आहे. ही अस्मिता त्यांना कळवून देणं, आपला बंधुभाव जो तो जपण्याचा प्रयत्न करणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. गेल्या 50 वर्षात आपण करू शकलेली या देशाला आपण एक भाषा देऊ शकलो नाही. इंग्रजांची भाषा आपण अजूनही लिंक लँग्वेज म्हणून वापरतो भारतामध्ये, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्याला त्या ठिकाणी अन्य भाषा निर्माण करता आलेली नाही. हिंदी भाषेचा दुस्वास दक्षिणेकडे होतो. तिकडे इंग्लिशमध्ये बोलायला चालतं, पण हिंदीत बोलायला चालत नाही. ही जी विचित्र परिस्थिती राजकारणी लोकांना निर्माण केलेली आहे, त्याला कान पकडून सांगायला पाहिजे तुम्ही चुकता आहात. आज नव्हे देशाचे आणखीन तुकडे होऊ नयेत या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. हे प्रयत्न ते करत असतील तर आपण केले पाहिजे. हे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे कलाकारांनी एकत्र येणं, आपसात आदान प्रदान करणं. नुसता गोवा प्रांताचा हा कला साधक संगम आहे, त्याजवळ अन्य प्रांताचे कला साधक कलाकार असतील त्यांना पाचारण करणं, ते काय करतात बघणं, त्यांच्यापासून काही शिकणं, आपल्यापासून त्यांना काही शिकवणं. अशा पद्धतीने आपण आदान प्रदान सुरू केलं तर आपल्या देशाचं एकत्व, अखंडता कायम राहील. भविष्यकाळी काम राहण्याच्या दृष्टीने कलाकारांनी प्रयत्न केले पाहिजे. या सर्व निमित्तानं 2 शब्द बोलण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी या मंडळींचा मनपूर्वक आभारी आहे. आणि त्याचबरोबर गोमंतक विभाग जो आहे संस्कार भारतीचा तो अधिक संपन्न हो, अधिक सुदृढ हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपल्या संस्कृतीवर आणि जीवनावर होणाऱ्या आक्रमणांची जाणीव करून देऊन सतर्क राहण्याचा आणि एकत्र येण्याचा संदेश त्यांनी आम्हाला दिला आहे. धन्यवाद. या विभाग कला साधक संगमाच्या निमित्तानं प्रेमाचं प्रतीक म्हणून
इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना आम्ही स्मृतिचिन्ह देणार आहोत. मी विनंती करते संस्कार भारतीचे अखिल भारतीय उपाध्यक्ष माननीय श्री जगदीशजी पाल यांना की त्यांनी ही स्मृतिचिन्ह प्रदान करावी. धन्यवाद. कोकण प्रांताचे अध्यक्ष नटवर्य श्री प्रभाकरपंत पणशीकर, पंडित प्रसाद सावकार यांनाही स्मृतिचिन्ह देऊन कोकण प्रांत महामंत्री माननीय श्री पंडित प्रसाद सावकार यांना मी विनंती करते की या निमित्ताने त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावा. मान्यवर आणि आपण इथं उपस्थित मान्यवर रसिक प्रेक्षक, मी आता सगळं सांगून झालेलं आहे, फार छान सांगून झालेलं आहे. मी फक्त मी अध्यक्ष कसा झालो तेवढंच सांगतोय. आत्ताच तुम्हाला आमोलकरांनी सांगितलं की 9 वर्षापूर्वी त्यांनी माझ्या किस्स्यांचा कार्यक्रम ठेवलेला. आता मी रंगभूमीवरचा नट, आमच्याकडे किस्स्यांना तोटा नाही, खूप किस्से आहेत आमच्याकडे आणि आम्ही तो कार्यक्रम रंगवतो. तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसांनी राजदत्तजी गोव्यात आले होते आणि त्यांनी आमची भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अध्यक्ष व्हा. अरे बापरे म्हटलं, मी असल्या कठीण प्रसंगातून कधीच गेलेलो नाही आहे. रंगभूमीवर सुद्धा मी अशी सिरियस फारशी कामं केलेली नाही आहेत. एकच केलं, त्यावेळी लोकांनी आमच्या मालकांकडून नावं ठेवली, संगीत ज्ञानेश्वर, गीता गाती ज्ञानेश्वर. काही लोक म्हणाले अहो त्या प्रसाद सावकारांना तुम्ही हे ज्ञानेश्वराचं काम देत आहे, त्याच्याविषयी रेड्याचं द्या म्हणा. बरं का, तरी मी ते काम केलं वगैरे. त्यावेळी हे मला म्हणाले, हे म्हणाले म्हणण्यापेक्षा त्यांनी मला हुकूमच केला की तुम्ही अध्यक्ष झालंच पाहिजे. मी त्यांना सांगितलं, अहो म्हटलं मी असं काही कधी केलेलं नाहीये. नाही, अर्थात त्यांची एक सांगण्याची तरा आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जर किती हुकूम केला आणि तो आपण मानतोच, त्याच्यामध्ये एक नम्र भाव असतो त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्याप्रमाणे मी याचा अध्यक्ष झालो. त्याच्यानंतर असं ठरलं की प्रत्येक महिन्याला केव्हा तरी एक आपण सभा घ्यायची. पहिला तो माझा कार्यक्रम झाला तो छोटा हॉलमध्ये होता, पण गर्दी चांगली होती, हॉल छोटा होता. त्याच्यानंतर 1 महिन्याने आम्ही पुन्हा सभा घेतली, तर हळूहळू प्रेक्षक म्हणजे लोक कमी यायला लागले. एकदा तर अशी स्थिती आली की आम्ही इतके कमी प्रेक्षक, म्हणजे दीपक आमोणकर, त्याचे भवानी, मी तिघं जण. तर मला जरा हे वाटलं की म्हटलं बाबा एवढं चांगलं कार्य करतात ते संस्कार भारतीचं आणि लोक काहीच नाही, असा मी लोकांना दोष देत नाही, कारण आपण पोर्तुगीजांचा जोखडाखाली होतो, त्यामुळे संस्कार भारती म्हणजे काय हेच कुणाला माहिती नाही आहे. राजदत्त साहेब आणि असेच काही महत्त्वाच्या व्यक्ती इथे आला आणि त्यांनी हे संस्कार भारतीचं सुरू केली. आज संस्कार भारती त्यावेळेची पाहिली 9 वर्षापूर्वीची आणि आता मी बघतोय ती फार बहरून आलेली आहे आणि त्याला सर्वस्वी कारण म्हणजे दीपक आमोणकर, दीपक देवीदास आमोणकर, हेच त्याला सर्वस्वी कारण आहे. आपल्या मराठी भाषेत आपण म्हणतो की यांचा अक्षरशः सिंहाचा वाटा. आपल्या मला वाटतं काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या गोमंतकाच्या मातीतच आहे. जिद्द सुद्धा ही गोमंतकाच्या मातीतच आहे असं मी समजतो. यांनी तशी जिद्द केली आणि आज हे संस्कार भारतीचं स्वरूप आपल्याला पाहत आहे. अशी कित्येक तुम्हाला गोमंतकातली माणसं दाखवतो. हे माझ्या शेजारी बसलेले ग्रस्त, त्यांना मी घडताना पाहिलं नाही. हे माझ्या मागणं रंगभूमीवर आले आणि माझ्या पुढे केव्हा गेले हेच मला समजलं नाही. फार मोठे झाले आणि फार खरोखरच मोठे आहे. त्याच्यानंतर अलीकडचं उदाहरण द्यायचं म्हणजे आपले मुख्य, मी आपल्याला सांगायला नको. आता एकच व्यक्तीचं मी नाव घेतो आणि माझं भाषण संपवतो. संगीत रंगभूमीचा वैभवाचा काळ होता. त्यावेळी संगीत रंगभूमीवर 2 चंद्र आणि 2 सूर्य वावरत होते. नटसम्राट बालगंधर्व, मास्टर दीनानाथराव. आता त्यांना 2 सूर्य मी का म्हटलं, 2 चंद्र का म्हटलं ते तुम्हाला सांगतो. दोघांच्याही गाण्यामध्ये सूर्याची प्रखरता होती आणि चंद्राची शीतलता होती.
वैभवाचा काळ होता संगीत रंगभूमीचा. आणि बालगंधर्वांनी त्यावेळी, बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नाही, फार चांगली गोष्ट आहे, बालगंधर्वांनी मानापमान नाटक बसवलं खाडीलकरांचं. आता बालगंधर्वांचं गाणं म्हणजे अतिशय उत्तम, फार सुंदर त्यांचे प्रयोग चालले होते. तेच नाटक दीनानाथरावांनी रंगमंचावर आणलं. त्यावेळी दीनानाथरावांनी त्याच्या काही चाली बदलल्या. बरं का, मला स्वतःला विचारा तर ती जी भूमिका आहे सेनापतीची, त्याला दीनानाथरावांनी ज्या चाली बदलल्या त्या अतिशय योग्य आहेत असं मला वाटत आहे. पण त्या चाली होत्या गोविंदराव टेंबे यांच्या, आणि त्यांच्या सुद्धा नव्हत्या, त्यांनी त्या कानडी रंगभूमीवरून आणलेल्या होत्या. कारण ती सगळी कानडी पदं पंडित मल्लिकार्जुन मनसूरने आम्हाला गाऊन दाखवली होती. तर त्यावेळी दीनानाथरावांनी चाल बदलली म्हटल्यानंतर सगळे लोक भडकले. अहो, गोविंदराव टेंबेंची चाल बदलली. गोविंदराव म्हणजे गव्हर्नर, त्यांची चाल तुम्ही बदलली. गव्हर्नरच्या विरुद्ध कोणी जातो का? बरं का, झालं. सगळे लोक नाटकाला आले, सगळ्या कंपन्या आल्या. बालगंधर्वांची कंपनी, गोविंदराव टेंबे, पेंढारकरांची कंपनी, असं गाठचं लोक भरले सगळे. बरं का, नट सुद्धा तिकीट काढून नाटकाला आले. तर आणि समोर हे सगळं पाहिल्यानंतर एखाद्याला भीती वाटेल नाही का, की अगदी गोविंदराव बसले, बालगंधर्व बसले, त्याच्या म्हणजे मनात ठासतावून जाईल. पण आमच्या दीनानाथरावांचा खाचा वेगळा होता. असे कोणी समोर असले की त्यांना 10 हत्तीचं बळ चढायचं आणि मग ते असे काही गाऊन जायचे आणि तेच त्यांनी केलं. असे खरोखर गाऊन गेले. त्यावर आता काय, देहाता शरणागता, याची चाल गोविंदराव हे स्वतः उत्कृष्ट पेटीवाले होते, पण त्यांच्या चालीमध्ये पेटीचा संस्कार होता. देहात म्हणजे पेटीप्रमाणे चाली असायच्या त्यांचा. पण ह्यांचं तसं नाहीये. ते सेनापती आहे आणि तिला सांगतायत वनमालेला, वनमाले घे दागिने, अगं शरण आलेल्याला असं मरण देऊ नको, देहाता शरणागता असं. म्हणजे सगळ्या चाली त्याला प्रसंगाला धरून आहे. तुम्ही विचार करा, मी गोविंदराव टेंबेला नावं ठेवण्यात त्या मोठा नाही आहे, पण ह्या नाटकाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो. झालं, दीनानाथराव गायले, लोकांनी अगदी त्यांना एक एक गाणं 2-2 गाणं म्हणायला लावलं. लोक खुश झाल्याने घरी गेले. तर दीनानाथरावांचे मित्र मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे आतमध्ये आले त्यांना भेटायला, आणि त्या दोघांचं आरेसुरेचं नाटक. ते म्हणाले, वा 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 वा, अरे दीना काय गायलास रे तू, फार सुंदर. त्यांनी त्याला भीतीच मारली. पण काय रे म्हणत, तुला एवढं धाडच कसं झालं? तिथे गोविंदराव टेंबे बसले, तिथे वदेबा बसले, तिथे बालगंधर्व बसले, आणि हे असे चाली बदलणं आणि इतकं जोरकत गाणं, असं तुला धाडच कसं झालं? तर यांनी काय सांगितलं माहिती आहे? अरे कृष्णा, असं धाडच असायला गोमंतकात जन्म घ्यावा लागतो. तर मला या प्रसंगी एवढंच सांगायचं की आपल्या हा मातीचाच गुण आहे. आज 9 वर्षापूर्वीची जी संस्कार भारती होती ती आता बहरून आलेली आहे, आणि त्याला सर्वस्वी कारणीभूत आहेत, ज्याचा सिंहाचा वाट आहे असे आमचे आमोणकर आहेत. आणि ते असंच हे चालू ठेवतील, आणखी संस्कार भारती फार मोठी होईल अशी मी यावेळी सदिच्छा व्यक्त करतो. हे माझे 2 शब्द संपले. धन्यवाद. आपल्या नाट्य प्रवासातल्या विविध गोष्टी सांगताना रंगून गेलेले पंडित प्रसाद सावकार आणि मातीचा अभिमान असणारे असे आम्हाला पाहायला मिळाले. धन्यवाद. काही विचारणं प्रसादजींना हे धाडस मीही माझ्या स्वभावाप्रमाणे केलं नसतं, पण एकच धागा माझ्या हातात होता. हे माझे थोरले गुरुबंधू आहेत. ज्या वेळेला राजाभाऊंकडे मी जाईन का हे माझ्या मनातही नव्हतं, त्या काळात ते राजाभाऊंच्या जवळ नृत्य आणि अभिनय यात होते. आणि त्यानंतर मग मी राजाभाऊंकडे गेलो आणि मनोमन मी म्हणून त्यांना माझे मोठे भाऊ असं मानतो आणि म्हणून मी हिंमत केली. धन्यवाद. विविध कार्यक्रमांनी नटलेला असा हा 3 दिवसांचा सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने एक चित्रकला प्रदर्शनी आम्ही आयोजित केलेली आहे. बाजूच्या सभागृहात आताच त्याचं उद्घाटन होणार आहे माननीय प्राचार्य दत्ता नावेलकर यांच्या हस्ते.
त्याशिवाय त्याच्यानंतर गोमंतकातील सुप्रसिद्ध कलाकारांचं दर्शन घडविणारा माझ्या गोव्याच्या भूमीत हा उत्कृष्ट असा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा. यानंतर ऋणनिर्देश मी आपण आलो आहोत. आभार प्रदर्शन हा जरी उद्घाटन सोहळ्याचा अंतिम टप्पा असला तरी तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आजचे आपले पाहुणे हे घरचे जास्त आहेत आणि पाहुणे कमी आहेत असं आम्ही मानतो. तेव्हा औपचारिकरित्या आभार प्रदर्शन जरी मी करत असले तरी देखील आम्ही सदैव आपल्या ऋणात राहण्यास पसंत करू. सर्वप्रथम आजच्या सोहळ्याचे उद्घाटन व संस्कार भारतीचे अखिल भारतीय कार्यकारी अध्यक्ष माननीय राजरत्नजी यांचे मी गोवा संस्कार भारतीतर्फे मनपूर्वक आभार मानते. संस्कार भारतीचे अखिल भारतीय उपाध्यक्ष श्रीमान जगदीशजी पाल कार्यक्रमाचे निमंत्रण मिळताच केवळ पाहुणे बनून नव्हे तर घरच्या कार्यात स्वतःचा सहभाग व्हावा म्हणून दिल्लीहून 2 दिवस आधीच आमच्यामध्ये आले. त्याबद्दल मी आपले आभार मानते. संस्कार भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष श्री प्रभाकरजी पणशीकर वेळात वेळ काढून आमच्यामध्ये इथं उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही सगळेजण आपले आभारी आहोत. आम्हाला पाहुणे कमी आणि घरचे जास्त अशी ज्यांची ओळख आम्ही सर्वांची करून देतो ते म्हणजे आमचे कोकण प्रांत महामंत्री श्री रवींद्रजी बेडेकर. ह्या कलासाधक संगमाच्या पूर्वतयारीसाठी ते 2 दिवस आधीच आमच्यामध्ये हजर झाले आणि सगळ्या तयारीवर जातीनं लक्ष देऊन आम्हाला त्यांनी वेळोवेळी सूचना दिल्या. त्याबद्दल आम्ही सगळेजण आपले ऋणी आहोत. त्याचप्रमाणे आज इथं उपस्थित असलेले गोवा संस्कार भारतीचे अध्यक्ष व गोवा संस्कार भारतीचे विभाग प्रमुख आमचे जरी घरचे असले तरी सुद्धा इथं पाहुणे आहेत त्यामुळे मी आपले देखील आभारी आहे. आपण इथं उपस्थित असलेले रसिकजन आमच्या निमंत्रणावरून इथं आलात त्यामुळे आम्ही आपले सुद्धा आभारी आहोत. धन्यवाद.